नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मित्रांनो, जसे की तुम्हाला माहिती आहे, आपली एक सिरीज सुरू आहे ज्याच्यामध्ये आपण 10th स्टँडर्ड इतिहासामधले सगळे चॅप्टर्स जे आहेत तर ते रिवाइज करतोय आणि कमीत कमी वेळेमध्ये आपण त्याच्यामधले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स किंवा फक्त इम्पॉर्टंट टॉपिक्स बघतोय सो दॅट एक्झामच्या आधी काय काय करायचं आहे हे तुम्हाला कळेल. लेट अस स्टार्ट विथ प्रसार माध्यमे आणि इतिहास. याच्या आधीचे सगळे जे चारी चॅप्टर्स आहेत ते मी अपलोड केलेले आहेत आणि आय होप की तुम्ही ते बघताय. ठीक आहे, सो लेट अस स्टार्ट विथ प्रसार माध्यमे आणि इतिहास. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहे प्रसार माध्यमे. हे तर तुम्हाला माहितीच आहे, की एखादी माहिती किंवा बातमी दूरवर पोहोचवण्यासाठी जी आपण माध्यमे वापरतोय त्यांना आपण प्रसार माध्यमे म्हणू शकतो. हे काय एक्झाममध्ये नाही विचारलं जात. मग आता एक्झाममध्ये काय विचारलं जातं? तर तुम्हाला वर्तमानपत्रांचे पूर्वसुरी बघायला मिळतंय. हा क्वेश्चन विचारला गेला होता एक्झाममध्ये 2020 साली. त्याच्यामुळे टिपा लिहामध्ये 2 मार्कांसाठी हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. पूर्वसुरी काय आहे? पूर्वसुरी म्हणजे बेसिकली वर्तमानपत्र ऍक्च्युअल वर्तमानपत्र येण्याआधी काय काय होतं, म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल आधी कोरीव लेख लिहून ठेवले जायचे आणि लोकांपर्यंत माहिती पोहोचली जायची किंवा सरकारी हुकूम कागदावरती लिहून तो पॅम्पलेट सारखा वाटला जायचा. त्यानंतर जुलियस सीझरने ऍक्टा डायरना सुरू केलं, ज्याच्यामध्ये त्या त्या दिवसाचं ऍक्टा डायरना म्हणजे डेली ऍक्ट किंवा रोजच्या घटना त्याच्यामध्ये असायच्या. हे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जातं जुलियस सीझर बद्दल, तर हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर चीनमध्ये निवेदनं वाटली जायची लोकांपर्यंत, की असं-असं आहे किंवा इंग्लंडमध्ये काही महत्त्वाच्या लढायांबद्दलची जी काही इन्फॉर्मेशन असेल, तर ती लोकांमध्ये पत्रकांच्या स्वरूपामध्ये वाटली जायची किंवा काही म्हणजे जे फिरस्ते आहेत, जे असे गावोगावी जाऊन फिरतात, तर ते लोकं बातम्या पोहोचवायचे काम करायचे. सो बेसिकली हे सगळं कशामध्ये येणार आहे? वर्तमानपत्रांचे पूर्वसुरीमध्ये 2 मार्कांसाठी. त्यानंतर एम-सी-क्यू मध्ये विचारलं जातं, की जे सगळ्यात पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र आहे भारतातलं, तर ते कोणी सुरू केलं? तर जेम्स ऑगस्टसने आणि त्याचं नाव होतं कलकत्ता जनरल ॲडवायझर किंवा त्याला बेंगॉल गॅझेट पण म्हटलं जातं. तारीख वगैरे कोणी विचारत नाही. फक्त ते काय आहे आणि त्याचं नाव काय आहे हे लक्षात ठेवायचंय. त्यानंतर बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण सुरू केलं होतं 1832 साली. अगेन साल करायची गरज नाहीये. कारण इतिहासामध्ये यावर्षी खूप तारखा पाठ करायची अजिबात गरज नाहीये, कारण ते एक्झाममध्ये नाही विचारले जात. ठीक आहे. पण तुम्हाला हे येऊ शकतं, की दर्पणचे संस्थापक कोण आहेत किंवा चुकीची जोडी ओळखामध्ये पण दिलं जाऊ शकतं. सो त्यासाठी लक्षात ठेवायचंय. दर्पणमधून काय-काय विचारलं गेलं होतं? अगेन इम्पोर्टंट नाहीये, पण तरी पण एक वरचेवर ऐकून घ्या, की याच्यामध्ये कंपनी सरकारच्या 3 इलाख्यातील जमा खर्चाची यादी होती. हिंदू विधवांचा पुनर्विवाह करण्याबद्दलची इन्फॉर्मेशन होती किंवा शहर साफ ठेवण्यासाठी ज्या मंडळींची नेमणूक केली होती त्याच्याबद्दल माहिती होती. किंवा एखाद्या देशावरती रशियाने हल्ला करण्याची भीती आहे त्याबद्दल काहीतरी लिहून ठेवलं होतं. राजा राममोहन रॉय यांनी इंग्लंडमध्ये काय केलं त्याच्याबद्दल लिहून ठेवलं होतं. कोलकातामध्ये पहिल्या थिएटरची सुरुवात झाली हे सांगितलं. म्हणजे स्पेसिफिकली बघायचं म्हटलं तर याच्यामध्ये सगळ्याच मुद्द्यांबद्दल काहीतरी मांडलेलं आहे. सो तेव्हाची परिस्थिती कशी होती, सामाजिक कशी होती, आर्थिक कशी होती, इव्हन रशियामध्ये काय चाललं होतं ते पण याच्यामध्ये होतं. तर सगळ्याच गोष्टी तुम्हाला दर्पणमध्ये बघायला मिळतील. खरं तर दर्पण चे संस्थापक जे आहेत बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो, जो की आहे 6 जानेवारीला. तारीख एक्झाममध्ये नाही येणार, पण पत्रकार दिवस आणि बाळशास्त्री जांभेकर यांचं रिलेशन आलं तरी येऊ शकते एम साठी. प्रभाकर जे की वर्तमानपत्र भाऊ महाजन यांनी सुरू केलं. तर त्याच्यामध्ये लोकहितवादी यांची शतपत्रे वगैरे आहेत. अगेन हे इम्पोर्टंट नाहीये एम-सी-क्यूसाठी किंवा एक्झामसाठी. ज्ञानोदयमध्ये युरोपचा नकाशा छापण्यात आला होता आणि नकाशा छापणारं हे पहिलंच वर्तमानपत्र आहे. हे इम्पोर्टंट आहे. त्यासोबतच जेव्हा पहिली रेल्वे सुरू झाली होती 1952 साली, तर तेव्हा पण त्याच्याबद्दलची माहिती पण आपल्याला मधून मिळते. त्यासोबतच स्वातंत्र्य लढ्याबद्दलच्या माहिती असतील तर ते सुद्धा. इंदू प्रकाशमध्ये विवाहाबद्दल बऱ्याचशा गोष्टी मांडल्या होत्या. तर ते आहे. त्यासोबतच दीनबंधू जे की बहुजन समाजाचं मुखपत्र आहे, ज्योतिबा फुले आणि त्यांचे सहकारी कृष्णराव भालेकर यांनी ते सुरू केलं होतं. केसरी आणि मराठा सगळ्यांना माहिती असेल. 1981 साली गोपाळ गणेश आघारकर आणि त्यासोबतच बाळ गंगाधर टिळक यांनी चालू केलेलं वर्तमानपत्र आहे. त्यानंतर त्याच्यामधून त्या काळामधल्या ज्या काही राजकीय घडामोडी आहेत, या सगळ्याबद्दल माहिती पोहोचवली जायची. देशस्थिती कशी आहे किंवा इन शॉर्टच देशामध्ये काय चाललंय, हे सगळं पाठवलं जायचं किंवा मांडलं जायचं. नेक्स्ट आहे नियतकालिके. नियतकालिके म्हणजे काय? जे ठराविक काळानंतर प्रकाशित होतं त्याला आपण नियतकालिक म्हणतो. मग त्याच्यामध्ये 7 दिवसांनी प्रकाशित होणार असेल तर ते साप्ताहिक, 15 दिवसांनी होणार असेल तर पाक्षिक, एका महिन्यानंतर होणार असेल तर मासिक. मग आता एम-सी-क्यू मध्ये विचारलं जातं, की बाळशास्त्री जांभेकर यांचं दर्पण ते वेगळं आहे आणि दिग्दर्शक
हे काय आहे? मासिक आहे. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवायचं आहे की वर्तमानपत्र होतं दर्पण आणि मासिक होतं दिग्दर्शन. त्यासोबतच प्रगती नावाचं एक साप्ताहिक आहे जे की आहे त्र्यंबक शंकर शेजवलकर. हे पण MCQ मध्ये येऊ शकतं. बाकी आहे वेब पत्रकारिता. अगेन इतकं इम्पॉर्टंट नाहीये, एक्झाममध्ये नाही विचारलं गेलंय. सो स्किप केलं तरी पण चालेल. म्हणजे बेसिकली वेब चॅनल्स असतील किंवा YouTube आहे, सोशल मीडिया आहे, याद्वारे जे पण न्यूज येते किंवा पसरवली जाते त्याला आपण म्हणतो वेब पत्रकारिता. ठीक आहे. सो हे त्याच्यामधलं आहे. त्यानंतर आफ्टर दॅट पुढे आपल्याला बघायला मिळते आकाशवाणी. आकाशवाणी अतिशय इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती ना एक्झाम मध्ये कसा क्वेश्चन येतो, आकाशवाणीचा पॅरेग्राफ दिला जातो आणि विचारलं जाते याच्यावरचे क्वेश्चन्स की आधी याचं नाव काय होतं, मग नाव कधी बदललं, पुढचं नाव काय झालं, त्याचा अर्थ काय आहे, वगैरे वगैरे वगैरे. सो आता तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, पॅरेग्राफ आला तर डोंट वरी, तुम्हाला आहे असे उत्तर बघूनच लिहायचे आहेत, त्याच्यामध्ये काही नवीन नाहीये. पण जर पॅरेग्राफ न येता असे काही क्वेश्चन्स आले तर काय येऊ शकतात, तर आकाशवाणीवरती टिपा लिहामध्ये आलं तर सुरुवात करायची आहे की आधी त्याचं नाव काय होतं इथपासून आणि मग पुढे नाव कसं बदलत गेलं. मग आकाशवाणी नाव पंडित नरेंद्र शर्मा यांनी दिलं. सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आकाशवाणी मधून 24 भाषांमधून जे प्रसारण आहे तर ते केलं जातं. ठीक आहे. दूरदर्शन ऍक्च्युली दूरदर्शनची ना तुम्हाला एक वेब डायग्राम तयार करता येऊ शकते की 1972 साली काय झालं, 82 साली काय झालं, 91 साली काय झालं. पण ठीक आहे, ते इतकं एक्झाम मध्ये नाही विचारलं जात. सो यू कॅन स्किप. त्याच्यानंतर ना त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे तो म्हणजे प्रसारमाध्यमांची आवश्यकता. हा स्वाध्यायामध्ये पण प्रश्न आहे, त्यामुळे हे करायचं आहे तुम्हाला. याच्यामध्ये हेच सांगितलेलं आहे की प्रसारमाध्यमांमधून आपल्याला माहिती मिळते किंवा ते आपण हे बघू शकतो की प्रसारमाध्यमे म्हणजे किंवा स्पेसिफिकली वर्तमानपत्रे, लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे वगैरे, हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर प्रसारमाध्यमांमधून जी काही माहिती मिळते त्याचं चिकित्सकपूर्ण आकलन करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे, कारण कधी कधी माहिती चुकीची पण असू शकते. फॉर एक्झाम्पल स्टर्न नावाचा एक जर्मन साप्ताहिक आहे ज्याच्यामध्ये ॲडॉल्फ हिटलर यांच्या हस्ताक्षरीमधल्या रोजनिशी म्हणजे दाखवण्यात किंवा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या, पण नंतर कळलं की ते चुकीचं आहे किंवा ते बरोबर नाहीये. सो त्यासाठी जी पण माहिती तुम्हाला सोशल मीडियावरून मिळेल त्याचा चिकित्सकपूर्ण अभ्यास करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. ती खरी आहे की खोटी आहे ती जाणून घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. व्यावसायिक क्षेत्रे स्किप करू शकता. त्यानंतर हेच आहे की प्रसारमाध्यमांमधून आपल्याला एखाद्या घटनेला 100 वर्ष झालेली आहेत, 50 वर्ष झालेली आहेत हे कळतं. फॉर एक्झाम्पल 2014ला पहिल्या महायुद्धाला 100 वर्ष झाली. मग त्याच्याबद्दलची सगळी माहिती जी आहे तर ती प्रसारमाध्यमांमधून प्रकाशित करण्यात आली होती. त्यासोबतच नेक्स्ट आहे प्रसारमाध्यमांमधून जेव्हा ऐतिहासिक किंवा स्पेसिफिकली मालिकांमधून जेव्हा ऐतिहासिक मालिका वगैरे आपल्या समोर येतात, तर तेव्हा त्याच्यामधून त्या काळामधलं राहणीमान कसं असेल, शस्त्रास्त्रे कशी असतील किंवा वेशभूषा कशी असेल याच्याबद्दलची माहिती आपल्याला मिळते. सो त्याच्यामुळे इतिहासही आपल्याला कळतो. त्यानंतर तुम्हाला इथे एक पॅरेग्राफ बघायला मिळतोय ज्यामध्ये भारत एक खोज अशी एक सिरियल होती आधी, जी लिहिलेली आहे डिस्कवरी ऑफ इंडिया या म्हणजे या पुस्तकावरून ती बनवलेली आहे आणि हे पुस्तक लिहिलेलं आहे जवाहरलाल नेहरू यांनी. याच्यामध्ये अगदी हडप्पा संस्कृती, वैदिक काळ, रामायण, महाभारत, मौर्य कालखंड, मग मुघलांचा कार्यखंड, मग मराठ्यांचा कालखंड, मग स्वातंत्र्य लढा वगैरे या सगळ्या म्हणजे भारताच्या सुरुवातीपासून ज्या काही घटना भारतामध्ये घडलेल्या आहेत त्या सगळ्याबद्दल इन्फॉर्मेशन आहे. सो ही सिरियल खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. दुसरी गोष्ट या येलो पॅसेजमध्ये जे काही तुम्हाला बघायला मिळते हे प्रश्न चौथा जो असतो उत्तरावरचे प्रश्न याच्यामध्ये विचारला जाऊ शकतो तुम्हाला. सो हे इम्पॉर्टंट आहे. स्वाध्यायामधले प्रश्न जसे की तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, सेकंड करायचं आहे. MCQs दोन्ही पण करायचे, चुकीची जोडी करायची आहे. या तिघांपैकी फक्त सेकंड करायचंय आणि सहकारण स्पष्ट करा मधलं तिन्ही पण करायचंय, कारण तिन्ही पण एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. चौथा प्रश्न बघायला मिळतोय आकाशवाणी उतार्यावरचा. याच्यामधलं काही तुम्हाला एक्झाम मध्ये सेम क्वेश्चन नाही येणार, पण ऍज अ प्रॅक्टिस की एक्झाम मध्ये उतारे आले तर कसे सोडवावेत यासाठी म्हणून तुम्ही हा प्रश्न सोडवून बघू शकता, पण सेम क्वेश्चन एक्झाम मध्ये नाही येणार. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. सिमिलरली आपण इतर चॅप्टरसाठी पण बघणार आहोत. सो ही सिरीज नक्की फॉलो करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड सी यू इन द नेक्स्ट सेशन. बाय बाय.